वाकटीचा झुबूक कसा आहे? काकी कशी आहे बोंबल्याची पाटी? हा हे बघा इथे आपले सबस्क्रायबर ताई भेटल्यात. ताई तुमचं नाव काय? कल्पना भोईर. कल्पना भोईर. कुठून आहेत तुम्ही? आम्ही बाळकूवरून आलो. अच्छा बाळकूवरून इकडे आलात काय? कसे वाटतात व्हिडिओ? छान वाटतं. माझी बहीण पण पाहते. अच्छा हा. ताई तुमचं काय नाव? संध्या पाटील. अच्छा तुम्ही कुठून? बाळकुमचेच का? कसे वाटतात ब्लॉग? थँक्यू धन्यवाद. मांदेली 180 रुपये किलो. 150 रुपये लावले का आता? पण बारीक आहेत ना काकी एकदम. काय काय खायला भेटेल याच्यामध्ये? रसूस गोर आहे. रसूस गोर आहे बोलतं. आता पोचले मी खारबावला आणि हे सरकारी दवाखाना आहे आयुष्यमान आरोग्य मंदिर खारबाव. नमस्कार मी कविता तुमच्या सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या भरभरून अशा शुभेच्छा आणि सगळी तुमची स्वप्न पूर्ण होऊ देत या नवीन वर्षामध्ये. या शुभेच्छा देईन सर्वांना. आणि चला आता आज आहे बुधवार. तर आज मी चाललेली आहे खारबावला. खारबावच्या मच्छी मार्केटमध्ये जी सुकी मासली असते ना, तर तिकडेच बाजार लागतो खारबावला. तर तिकडेच चालली आहे. आणि माझं दुसरंसुद्धा काम आहे की जे मला थायरॉईडचं रक्तसुद्धा तपासायचं असतं दर 3 महिन्यामध्ये. तर ते पण माझं बरं काम होईल आणि मार्केटचा व्हिडिओसुद्धा होईल. तर ब्लॉगमध्ये आता सगळ्यांनी कंटिन्यू राहा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल किंवा जे कोणी आपला हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबा, जेणेकरून तुमच्या ताईची तुम्हाला छान छान असे व्हिडिओ पाहायला भेटतील. ओके चला आता पोचले मी खारबावला आणि हे सरकारी दवाखाना आहे आयुष्यमान आरोग्य मंदिर खारबाव. चला आता रक्त वगैरे तपासून झालेलं आहे आणि आता मी निघते इकडनं. आता काय करते सगळ्यात आधी खारबाव स्टॉपवर जाते आणि तिथे चाय घेते थोडंसं, तेव्हा फ्रेश वाटेल जरा. कारण की आत्ता बरोबर 11 वाजलेत आणि सकाळपासून पाणी नाही माझ्या पोटामध्ये आणि मग चक्कर वगैरे यायची मला त्याच्यामुळे. सो चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. कारण की आता थोडंसं काहीतरी पेटपूजा करते, त्याच्यानंतर मग लगेच खारबावचं मच्छी मार्केट लागलेलं आहे आज बुधवार असल्यामुळे. तर आपण तिकडे पण जाणार आहोत मच्छी मार्केटमध्ये. सो आणि आता जरा घेऊयात मस्त लस्सी, कारण की रक्त तपासून आलो आहे ना, आता एकदम हाताला पण झिंजलेले आले आणि चक्कर वाटतं दिसतं. चला आम्ही भरपूर मार्केटमध्ये गर्दी आहे भरपूर. तर लस्सी थोडीशी घेते, त्याच्यानंतर तुमच्यासोबत मी मार्केट शेअर करते सुक्या मच्छीचा बाजार. चम्मच नाही आहे का? या मंडळी लस्सी घ्यायला तुम्ही पण. हे बघा इथे सुकट मांदेली बघा, मांदेली बघा एकदम छोटे छोटे आहेत मांदेली. वाकट्याचा झुबूक, मस्त वाकट्यांचा झुबूक बोलतो आमच्या आगरी भाषेमध्ये याला, वाकट्यांचा झुबूक. इथे मांदळी, दांडे, जवळा, कोळबी, कोळबी नाही सुकट, इथे बोंबील भरपूर लागलाय मार्केट. चला तुम्हाला मी पुढे पण दाखवते आणि काय भाव आहे ते पण आपण विचारूयात सगळ्यांना मच्छीचे. काकी वाकटीचा झुबूक कसा आहे? 500ला 2 का? साईज जरा मोठी पाहिजे हो. बारकी साईज आहे बारकी, मोठे असल्या जरा रस्सा पण चमकते नुसता. आणि बोंबलांची पाटी कशी लावले? हा 350. काकीने सोडा बघा गौरा घातलाय बाबा, असं चमकताय. आणि सुकट काकी कशी? 250 रुपये. किती असेल तरी पण अर्धा किलो पण नसेल. बारीक आहे, बारीक सुकट पण बारीक आहे जाम. कशी दिली बोंबलांची पाटी? काय घेते? आणि मंडळी ऊन इतका प्रचंड लागतोय ना, बापरे बाप. आता मी कसं दवाखान्यात आली ना तर मला असं एकदम शीण लागतं.
चला आता सगळीकडे जाऊन आपण भाव विचारूयात मच्छीचे कसे आहेत ते. ओके काकी वाकटीचा झुबूक कसा आहे? 200 रुपये का? हे बघ 500 रुपयाला 3 झुबूक. किती आहेत? 14 आहेत. सुकट कशी आहे? सुकट काकी कशी आहे बोंबलीची पाटी? हा बरोबर बोला ना. ₹500 पाटे बोलतात काकी. बोंबील चांगले बोंबील हो बोंबील दिसत आहेत चांगलेच आहेत. शेवट किती? 450. 100 बोंबील असतात. 100 किती? 100 बोंबील असतात. 100. त्याच्यामध्ये 120 असतात. असतात आई ते तोंडाला वाढले आपल्याला वळखत नाही. बोल कितीला पाहिजे? 450 पण जास्त वाटत नाही. बोल ना तू किती देणार? बोल बोल कमी करून भेटेल. किती पाड्या घ्यायच्या तुला? 2 घेतल्या असत्या. बोल मस्त बोंबील बोल. 450 बोलताय तर कसं काय बोलायचं? निघल्या रस्त्याला तर खाऊन बघ. पैसे नंतर घेऊन ये मला. तर आई डायरेक्ट विनोदच करतात काय? मस्त जवळा. कितीचा? 150. बाबा ते जाम खडन त्याच्यामध्ये काढला मी. 100 रुपये घ्या. 150 रुपये. 150चा नाही. 2 डबे खाडीचा आहे तो. खाडीचा आहे येऊ ना. 2 डबे तो 100ला आहे. 150चे 2. 150ला 2. 80ला डबा. त्याचे कमी नाही ना तेच ना. कमी नाही. 100 लावलं. 100 बोललेलं मी तर. एवढं ऐकून ना मला. एवढं काही कविता पाटील आहेत का? हो हो ना. तिचा व्हिडिओ बघते. अच्छा येणार का व्हिडिओ मध्ये? येणार. हे बघा इथे आपले सबस्क्रायबर ताई भेटल्या. ताई तुमचं नाव काय? कल्पना भोईर. कल्पना भोईर. कुठून आहेत तुम्ही? आम्ही बाळकूवरून आलो. अच्छा बाळकूमवरून इकडे आलात काय? कसे वाटतात व्हिडिओ? छान वाटतं. पाहते माझी बहीण पण पाहते. मी अच्छा जास्त पाहते. हा ताई तुमचं काय नाव? संध्या पाटील. अच्छा तुम्ही कुठून? बाळकुमचेच का? कसे वाटतात ब्लॉग? थँक्यू धन्यवाद. व्हिडिओ काढू नको. तुम्हाला फेमस करायला घेतलाय. व्हिडिओ काढू नको सांगताय. मग आपल्या गाववाल्या नको काय यायला टीव्हीवर. टाका थोडूस आता. ये गुगल पे काय ना ऑनलाईन आहे ना? मग बघा आता कोणाकडे आहे का. तू करते ना गं? मांदेली 180 रुपये किलो. 150 रुपये लावले का आता? पण बारीक आहेत ना काकी एकदम. काय काय खायला भेटेल याच्यामध्ये? रसूस गोर आहे. रसूस गोर आहे बोलतं. मंडळी तुम्हाला समजलं का? रसूस गोर आहे. अरे सुकटला पण रंग लावलाय वाटतं. 300 रुपये का? हे बघा ही बोंबली म्हणजे वाकडी तिकडे असते ना. तिला आमच्या माझ्या माहेरी तरी निरली बोलतात. नाही निरली तिकडे ती वाकडी तिकडे तिला निरली बोलतात आणि हिला बोंबली बोलतात. हे बघा 450 रुपये किलो बोलतात. हे बघा इकडे या दादांकडे 200 रुपये किलो मांदेली आहे. बरोबर लावा ना. हा बघा भरपूर लागलाय मार्केट. या आधी मार्केटनं तिकडे लागायचं. ते पत्र्याचं सेड आहे त्याच्या आतमध्ये लागायचं मैदानामध्ये. तिकडे बंद झालं. आता हे पूर्ण ही लाईन लागते
मच्छी मार्केटची दोन्ही बाजूला रस्त्याच्या. कसा आहे, कसा लावलाय डब्बा, कसा लावलाय? दीडशेला 2 डब्बे. चमकताय, नुसतं चमकताय. कालं 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 बोंबील नुसतं. अरे बाबा तुम्ही मावरा घेऊन आला का? आता आपल्या आगरी लोकांचं खाणं असतं होतं. कसं आहे लसूण दादा? 160ला अर्धा. हाँ 300 रुपये लग गया. 320 रुपये किलो है. जुना लसूण है, वल्ला नहीं है. 300 रुपये किलो. अर्धा किलो द्या मला. किती आता बरोबर बोला द्यायचे. तुम्ही बोला, तुम्हाला सांगितलं तू बोल. हे बघा त्याच्यात काय भेटेल खायला. गाबुली गाबुली हो गाबुली आहे. गाबुली कशाची? एकदम ते पण आहे. बाकी कसं कसे हे कसे? त्याचे 700. मामा घे बोंबील घे. त्याचे पण तेवढं खबर 700. नाही दिले तुम्हाला, तू बोल काय किती देणार ते, किती पट्या पाहिजे, 1 2 पाहिजे. मग बघून नंतर परत ये. चांगले नाही खराबचे म्हणे. माल बघणं कसं एकदम कडक बोलायचे. काय बोलला आता तुम्ही? निम्मी पण बोलायला मला बरं. आई माझे रागणे त्याच्यामध्ये, तू बोल ना, बोल त्याच्यामध्ये रागणे. ताई कशी करून ठेवली. चला आता हे बोंबील आपण घेतले आहेत. नाही 100ला द्या. 16 पीस आणि 16 पीस. किती असतील हे बोंबील? 100 सांगतात. कंच 100 मोजायला लागलं घरा घेऊ जाऊन ना. तर मंडळी जाऊन आले मी खारबाववरून आणि छान असं मार्केटसुद्धा तुमच्यासोबत थोडंसं एक्सप्लोअर केलं. जास्त मला काय शेअर करायला जमलं नाही कारण की प्रचंड ऊन पण पडलं होतं आणि मी कशी दवाखान्यातून थोडंसं रक्त वगैरे तपासून आल्यामुळे मला थोडंसं थकवा जाणवला. आणि दुसरी गोष्ट काय झाली माहिती का, मी गाडी घेऊन गेलेली आणि खूप महिन्याच्या नंतर मी म्हणजे इतक्या लांब गाडी घेऊन गेली, त्याच्यामुळे मला ते अजून जरा जास्त थकल्यासारखं वाटलं. तुम्ही पण हसणार की काय ताई तू सांगते. तर हो, असं थकल्यासारखं वाटलं मला. खूप दिवसानंतर घेऊन गेलं आणि थोडंसं घाबरल्यासारखं पण वाटलेलं. म्हणजे जातानाही व्यवस्थित चालवली आणि येतानाही व्यवस्थित चालवली. पण कशी थोडीशी भीती असते. आपण खूप महिन्याच्या नंतर जेव्हा कोणती वस्तू हातात घेतो ना, तर थोडीशी भीती असते मनामध्ये. तर चला आता मच्छी मी घेतलेली, बोंबील घेतलेले, पण पुन्हा मला ते बोंबील ठेवावे लागले कारण की त्या ताईंकडे ऑनलाईनचं ऑप्शन नव्हतं आणि मी काही कॅश घेऊन गेली नव्हती आणि सगळं गोंधळच झालं ते. तर पुन्हा आपण नेक्स्ट टाईम जाणार आहोत सुक्या मच्छीचा बाजार करायला, स्पेशली खरेदी करायला जाणार आहोत. तेव्हा खूप असं एक्सप्लोअर करेन मी तुमच्यासोबत सुक्या मच्छीचा मार्केट. आणि आता आजचा दिवस एकदम थोडासा धावपळीतच गेला, दगदग झाली थोडीशी. तर आता एकदम दमल्यासारखं पण झाले. तर आता काय करते, जेवते आणि मग थोडासा आराम करते. कुठे मला जाऊन फ्रेश वाटेल. तर जेवण तुम्हाला सगळं ते दाखवते जेवणामध्ये काय येते. ओके, जेवणामध्ये मस्त वरण भात, काल रात्रीचे पकोडे काढलेले होते ते, आणि ते मस्त काळ्या माशाच्या बोट्या तळलेले आहेत. तर आता जेवण तर तुम्ही पाहिलं काय आहे जेवणामध्ये ते. ओके, आणि आता फक्त वरण भात बनवले गरम गरम आणि बटाट्याची भजी काढलेत मी, कारण की रात्रीचं ना चिकन पकोडे पण होते आणि फ्राय केलेली मच्छी पण होती, त्याच्यामुळे काय दुसरं काही बनवलं नाही, फक्त गरम गरम वरण भात केलं आणि भजी काढल्यात. तर या आता तुम्ही पण जेवायला आणि मी आता करते ब्लॉगचा एंड. तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला छोटूसा ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर नक्कीच करा. सो चलो, स्वस्त राहा आणि मस्त राहा. चला मंडळी, बाय बाय.